शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून राज्यातील मुंबईतील प्रश्न त्यांच्या समोर मांडत राहणार असल्याची प्रतिक्रिया 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी दिली होती। त्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत। यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 वेळा भेट घेतली होती। नागपूर हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती। आज मुंबईत सध्या गाजत असलेल्या टोरेस घोटाळा याबाबतही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। दरम्यान काही दिवसापूर्वी दैनिक सामन्यातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं। सर्वांसाठी पाणी योजना आम्ही आणली होती। कोणत्याही सोसायटीचे लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी मिळणं हे हक्काचं आहे। सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लागू करावी, त्यावरील स्थगिती हटवावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी कारवाईची मागणीही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी, ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ। ते ही नवी मुंबईत दिली होती, पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे, पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते। 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती, ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील। ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी। दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आमच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल एका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती। सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठचीही गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपले हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे पाणी मिळणं, आणि सरकारचं कर्तव्य। ही पॉलिसी आम्ही आणली होती, पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती। सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकेल। आणि म्हणून एका चांगल्या मनाने, मोकळ्या मनाने आम्ही इथे आलोय, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती। त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती, जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड लँड ह्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी, ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे। आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो GR आता निघेल। टोरेसचं जे घोटाळा झाला त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली। आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार, ती आज आम्ही सगळे जे आमच्या सोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी, जे आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की त्यांच्या डॅव्होसच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.